शेटनेट परीक्षा एक सत्व परीक्षा, एक अग्नी परीक्षा हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. शेटनेट परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक सत्व परीक्षा, एक अग्नी परीक्षा होय. कारण या परीक्षेसाठी फार झंगडपकड करावी लागते. या परीक्षेसाठी फार संघर्ष करावा लागतो. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी, शेटनेटच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी, या TETच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी, या CETच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी फार झंगडपकड करावी लागते, फार संघर्ष करावा लागतो, फार मेहनत करावी लागते, अतोनात परिश्रम करावे लागतात, अतोनात अभ्यास करावा लागतो, अहोरात्र चांगला अभ्यास करावा लागतो, सविस्तरपणे अभ्यास करावा लागतो, वेळेसुद्धा पुरी होत नाही एवढा अभ्यास करावा लागतो, चांगली मेहनत करावी लागते, तासन तास अभ्यास करावा लागतो, मन लावून, ध्यान लावून, काळजीपूर्वक, व्यवस्थितपणे, पद्धतशीरपणे अभ्यास करावा लागतो. या शेटनेटच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी, उत्तम यश मिळवण्यासाठी, चांगले यश मिळवण्यासाठी झटावं लागतं, राबावं लागतं. कारण ध्यान लावून, मन लावून जर अभ्यास केला तरच या शेटनेटच्या परीक्षेत पास होऊ शकतो, अन्यथा विद्यार्थी पास होऊ शकत नाही. कारण शेटनेटची परीक्षा फार अवघड असते. शेटनेट असो, या GE असो, या सेट असो, या TET असो, कोणतीही परीक्षा असो, या परीक्षेत मन लावून, ध्यान लावून अभ्यास करावा लागतो, मनपूर्वक अभ्यास करावा लागतो, ध्यानपूर्वक अभ्यास करावा लागतो, चित्त लावून, मन लावून अभ्यास करावा लागतो. ध्यान लावून, मन लावून अभ्यास केला तरच, खडतर प्रखर अभ्यास केला तरच, वाचन, लिखाण, सराव, मनन चिंतन केलं तरच, अभ्यास करून त्यावर चांगल्या रीतीने सराव केला तरच ही शेटनेटची परीक्षा चांगल्या रीतीने, उत्तम रीतीने कोणत्या विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतो, त्याला यश मिळू शकतं, तो पास होऊ शकतो, तो सक्सेस होऊ शकतो. म्हणून या परीक्षेत यश मिळवण्यासाठी, या शेटनेटच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी आवड असली पाहिजे, गोडी असली पाहिजे, इच्छा तयारी असली पाहिजे, प्रगल्भ आत्मविश्वास असला पाहिजे, संयम असला पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे, धीर असला पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, धाडस असलं पाहिजे, जाण असली पाहिजे, जाणीव असली पाहिजे, तत्परता असली पाहिजे, स्वतयारी असली पाहिजे, इच्छा तयारी असली पाहिजे, जिद्द चिकाटी असली पाहिजे, खडतर प्रखर अभ्यास असला पाहिजे, मेहनत असली पाहिजे, श्रम परिश्रम असला पाहिजे, माणुसकी असली पाहिजे, मायादया असली पाहिजे. तसेच अडचणीच्या वेळेस, संकटाच्या वेळेस, समस्येच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस सामना करण्याची तयारी असली पाहिजे. कोणत्याही कारणाने, कोणत्याही गोष्टीने खचून जाऊ नये. तर पक्का निश्चय असला पाहिजे, पक्का निर्धार असला पाहिजे, मन घट्ट पाहिजे, मन पक्का पाहिजे, विश्वास पक्का पाहिजे, आईवडिलांची साथ पाहिजे, निर्णय पक्का पाहिजे, ध्येय स्वप्न पक्का पाहिजे, अति आवड पाहिजे, मन आनंदी पाहिजे, मन प्रसन्न पाहिजे, हसत खेळत अभ्यास केला पाहिजे, स्वइच्छेने अभ्यास केला पाहिजे, आवड गोडीने अभ्यास केला पाहिजे, धास्तीने अभ्यास केला पाहिजे, कर्तव्य जबाबदारी ठेवून अभ्यास केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, मेहनत केली पाहिजे, तरच या परीक्षेत यश मिळते, अन्यथा मिळत नाही. म्हणून ही जी परीक्षा असते, ही शेटनेटची परीक्षा असते, ही CETची परीक्षा असते, या TETची परीक्षा असते, ही एक जीवावरची पोळी असते, ही एक सत्व परीक्षा असते, ही एक अग्नी परीक्षा असते. म्हणून या परीक्षेत यश मिळवण्यासाठी, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, चांगल्या रीतीने उत्तीर्ण होण्यासाठी, सुंदर रीतीने यश मिळवण्यासाठी, आपलं स्वप्न ध्येय पूर्ण करण्यासाठी, चांगले गुण घेण्यासाठी सखोलपणे, प्रखरपणे, खडतरपणे, जबरदस्तपणे अभ्यास करावा लागतो. म्हणून कोणता विद्यार्थी खचून जाऊ नये, कोणत्या विद्यार्थ्यांनी हिंमत हरू नये, कोण्याही कारणाने, कुठल्याही कारणाने कोणता विद्यार्थी खचून जाऊ नये, त्याची हिंमत हरू नये, त्याचं धाडस हरू नये. त्याने हिमतीने, धाडसाने
आवडीने, गोडीने, आत्मविश्वासाने, धीर धैर्याने अभ्यास केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, झटला पाहिजे, राबला पाहिजे. तरच त्याला यश मिळते, त्याची प्रगती होते, त्याचा विकास होतो, ते स्वप्न ध्येय पूर्ण होते, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होते आणि तो यशस्वी होतो, आपल्या जीवनात यशस्वी होतो, सक्सेस होतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने झटलं पाहिजे, राबलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, खडतर प्रखर अभ्यास केला पाहिजे. आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, या आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, काहीतरी करून दाखवण्यासाठी, काहीतरी बनवून दाखवण्यासाठी, या जगाला काहीतरी करून दाखवण्यासाठी, आपलं नाव करण्यासाठी, आपलं जीवन सुंदर करण्यासाठी, या सर्वांना काहीतरी करून दाखवण्यासाठी चांगल्या रीतीने, प्रखर रीतीने अभ्यास केला पाहिजे. धीर धैर्य ठेवून, जाणीव ठेवून, ध्यास ठेवून अभ्यास केला पाहिजे, झटलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. तरच तुम्ही ही सेटनेटची परीक्षा उत्तीर्ण होता. निष्काळजीपणा, आळस, कंटाळा हा असू नये. निष्काळजीपणाने सर्व राख लागते, आळसपणाने सर्व राख लागते. कंटाळा असेल तर सर्व राख लागते. म्हणून आळस असू नये, कंटाळा असू नये, निष्काळजीपणा असू नये. तसेच अति झोप असू नये, कारण झोप बरी नाही. आपल्या कामापुरती झोप झाली बस झाली. आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी 6 तास म्हणजे 6 तास या 7 तास झोप आवश्यक आहे. तेवढी झोप झाली बस झाली. परंतु जास्त झोपणं काही कामाचं नाही. झोपला तो संपला, त्याचं अस्तित्व संपलं. म्हणून जास्त झोप काही कामाची नाही. काळजीने उठलं पाहिजे, काळजीने सर्व आवरलं पाहिजे. सकाळी लवकर उठलं पाहिजे, रात्री लवकर झोपलं पाहिजे. विद्यार्थ्याने रात्री लवकर झोपावं व सकाळी लवकर उठावं. सकाळी अभ्यास करावा, 5 वाजता उठून अभ्यास करावा, या 4 वाजता उठून अभ्यास करावा. 4 किंवा 5 या दरम्यान उठावं, अभ्यास करावा, वाचन करावं, लिखाण करावं, सराव करावा, मनचिंतन करावं, सर्व काही वाचून घ्यावं, चांगला अभ्यास करावा. आळस ठेवू नये, निष्काळजीपणा ठेवू नये, कंटाळा करू नये. स्वतःची कामे स्वतःच केली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आई वडिलांच्या जीवावर किती दिवस जगायचं, म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे, स्वतःचे कर्तव्य, जबाबदारी पार पाडली पाहिजे. काहीतरी करून दाखवलं पाहिजे, काहीतरी बनवून दाखवलं पाहिजे. म्हणून आपल्या मनाला जागा केलं पाहिजे, अस्मिता जागी केली पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, तयारी केली पाहिजे, जिद्द ठेवली पाहिजे, चिकाट ठेवली पाहिजे, आवड ठेवली पाहिजे, गोडी ठेवली पाहिजे आणि काहीतरी करून दाखवलं पाहिजे. यासाठी तुम्हाला लवकर उठावे लागेल, संघर्ष करावा लागेल, झटावे लागेल, राबावं लागेल, चंचलता ठेवावी लागेल, चपळता ठेवावी लागेल, धाडशी व्हावं लागेल, हिंमत ठेवावी लागेल. म्हणून तरच तुम्ही सेटनेटची परीक्षा उत्तीर्ण होता, तर तुम्हाला सेटनेटच्या परीक्षेत यश मिळते. कारण सेटनेटची परीक्षा ही फार अवघड आहे, फार कठीण आहे. या परीक्षेसाठी चांगला अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला, ध्यान लावून अभ्यास केला, सर्व चित्त एकत्र ठेवून अभ्यास केला, वाचन केलं, लिखाण केला, सराव केला, मननचिंतन केलं, तरच ही परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. कारण ही परीक्षा म्हणजे सत्व परीक्षा आहे, ही एक परीक्षा म्हणजे अग्निपरीक्षा आहे. म्हणून विद्यार्थ्याने मन लावून जर अभ्यास केला, ध्यान लावून अभ्यास केला, मनातून अभ्यास केला, ध्यानातून अभ्यास केला, तर कोणता विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. परंतु विद्यार्थ्यांना अडथळा आणणारी, विद्यार्थ्यांनी कितीतरी अभ्यास केला, विद्यार्थ्यांनी कितीतरी मेहनत केली, पेपर कितीतरी चांगला सोडवला, या किती जरी चांगला अभ्यास केला तरी विद्यार्थी सक्सेस होत नाही. याचं कारण म्हणजे पेपरफुटी. पेपरफुटीमुळे जो विद्यार्थी हुशार आहे, जो विद्यार्थी खरंच हुशार आहे, ज्यानं खूप अभ्यास केलेला आहे, मन लावून अभ्यास केलेला आहे, जागी राहून अभ्यास केलेला आहे, रात्र जागून काढलेली आहे, अभ्यास केलेला आहे, मन लावून ध्यान लावून अभ्यास केलेला आहे, सराव केलेला आहे, परंतु अचानक पेपर फुटतो आणि त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचा नाश होतो. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांना आपलं कौशल्य दाखवता येत नाही. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता दाखवता येत नाही. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांचं स्वप्न ध्येय पूर्ण होत नाही. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्याचा आनंद विरावून जातो. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्याची सर्व मेहनत वाया जाते. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्याची सर्व मेहनत पाण्यात जाते. त्याचे परिश्रम, श्रम, तळमळ, धडपड, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास
धीर, धैर्य, जाण, इच्छा, तयारी, संयम, सहनशीलता, आत्मविश्वास सर्व पाण्यात जातो, सर्व वाया जातो. तर पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांचा लॉस होतो, पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होतं, पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्याच्या चांगल्या जीवनाचा, सुंदर जीवनाचा सत्यानाश होतो. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा नाश होतो. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्याचं चांगलं जीवन नष्ट होतं. पेपर फुटल्यामुळे कारण विद्यार्थ्यांना वाटतं आपण एवढा अभ्यास केला, एवढा मन लावून अभ्यास केला, ध्यान लावून अभ्यास केला, रात्र रात्र जागून काढली, एवढा पैसा खर्च झाला, आईवडिलांची मेहनत वाया गेली, आपली मेहनत वाया गेली, सर्व काही वाया गेलं. वेळ वाया गेली, मेहनत वाया गेली, परिश्रम वाया गेले, श्रम वाया गेला, पैसा वाया गेला, स्वप्न धुळीस मिळालं, असं त्यांना वाटतं. म्हणून त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो, दुष्परिणाम होतो आणि लेकरू आत्महत्या करतो. एखाद्या लेकराला सहन होत नाही. पेपर फुटीमुळे लेकरू आत्महत्या करतो, आपलं जीवन नष्ट करतं, आपलं जीवन संपवतं. ही किती खेदाजनक बाब आहे. म्हणून ही पेपर फुटी बंद झाली पाहिजे. ही पेपर फुटी कायमची बंद झाली पाहिजे. कोणत्याही लेकराला नुकसान होऊ नये. सेट नेटचा पेपर फुटला, यानंतर आता TATचा पेपर फुटला. TATचा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्याचं किती नुकसान झालं, त्यांच्या आयुष्याचं किती नुकसान झालं. म्हणून ही पेपर का फुटतो, कशामुळे फुटतो, याला कोण जबाबदार आहे, याचं कारण काय आहे, कशामुळे पेपर फुटतो, विद्यार्थ्याचं नुकसान का होतं. विद्यार्थ्यांनी, या बाळांनी, या पुष्पांनी, या लेकरांनी, या कळ्यांनी, या पिल्ल्यांनी, या बाळांनी केलेला अभ्यास पाण्यात जातो, केलेली मेहनत पाण्यात जाते, त्यांचं आयुष्य बर्बाद होते, त्यांच्या आयुष्याचा नाश होतो. मग याला जबाबदार कोण, लेकरांच्या सत्यानाशाला जबाबदार कोण, लेकराच्या नुकसानाला जबाबदार कोण. म्हणून लेकराचा नाश का करावा, लेकराचं नुकसान का करावं. म्हणून यानंतर पेपर फुटू नये, कोणताच प्रकारचा पेपर फुटू नये, कोणत्याच परीक्षा पेपर फुटू नये. TAT असो, नेट असो, सेट असो, या GE असो, या CAT असो, कोणत्याच परीक्षा पेपर फुटू नये आणि विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये. यासाठी काळजी घेतली पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ नये, विद्यार्थ्याचं स्वप्न, ध्येय राख होऊ नये, विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये, त्यांची मेहनत वाया जाऊ नये, त्यांचे पैसा, मेहनत, आईवडिलांचे कष्ट, मेहनत, पैसा वाया जाऊ नये. यासाठी सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. पेपर पुन्हा फुटू नये यासाठी सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास पाण्यात जातो, मातीत जातो. म्हणून ही सेटण्याची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक सत्व परीक्षाच आहे, एक अग्नी परीक्षाच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.